श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे. आता हा गुरुपुष्यामृत योग पितृपक्षामध्ये आला आहे. मग या पितृपक्षामध्ये आपण काही गोष्टींची खरेदी करू शकतो का? तसेच या दिवशी कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्या? कारण की या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. ते दूर होण्यासाठी तसेच आपली आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. तसेच घरामध्ये मुलांचं आजारपण असतं, मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग शिक्षणात असेल किंवा नोकरीत असेल, त्याने कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये. तर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष गणनेनुसार जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हणतात. हा योग कार्यसिद्धीसाठी खूपच शुभ मानला जातो, कारण गुरु हा कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो आणि योगाचा प्रभाव म्हणजे पुष्य ज्यामध्ये गुरु त्याचे स्थान घेतात. पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्षाच्या दशमी तिथीला म्हणजे 26 सप्टेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. या दिवशी सकाळी 11:34 गुरुपुष्य योग सुरू होईल, तर सायंकाळी 6:12 हा योग समाप्त होईल. मान्यतेनुसार पुष्य हा नक्षत्रांचा राजा मानला जातो, म्हणून गुरुपुष्यामृत योगात खरेदी विशेषतः फलदायी मानली जाते. या नक्षत्राप्रमाणे सर्वात सिद्धी योगात केलेली खरेदी देखील विशेष मानली जाते आणि ती सर्व प्रकारची सिद्धी देते. अमृत सिद्धी योगात शुभ कार्य आणि खरेदी अमृतसर फळ प्रदान करते. तर रवी योग हा सूर्यप्रधान योग आहे, तो देखील खरेदीसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे या सर्व योगांमध्ये खरेदी करण्याचा उल्लेख शास्त्रात आढळतो. आता पितृपक्ष चालू आहे. मग या पितृपक्षाच्या काळामध्ये सोने, चांदी, घर किंवा वाहन खरेदी करत नाही. तर मग या काळामध्ये आपण त्या गोष्टी खरेदी करू शकतो का? तर अगदी तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुम्ही गुरुपुष्यामृत योगामध्ये सोने चांदी खरेदी करू नका. पण आपल्याला घरामध्ये अशा काही वस्तू खरेदी करायच्या आहे की ज्याची किंमत जास्त देखील नाही, पण त्या जर खरेदी केल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा सदैव राहील. घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येईल. आता या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो, जी काही सेवा करत असतो, ती सेवा ही फलदायी ठरत असते. या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. आता आपल्याला उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. मग आपण थोडीशी हळद घ्यायची आहे, तिच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि असं हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावरती करायचं आहे. तसेच आपण माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी. आता माता लक्ष्मीची जेव्हा पावलं काढत असतो तेव्हा आपण एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता हा पितृपक्ष चालू आहे, त्यामुळे आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात, ते आपल्या उंबरठ्यावरती येतात अशी मान्यता आहे. आणि जर आपण असं तिथे पाणी टाकलं तर त्यांचा आत्मा ते पाणी पिऊन तृप्त होतो अशी मान्यता आहे. त्यामुळे आपण थोडंसं पाणी टाकावं. अगदी घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून तुम्ही असं पाणी उंबरठ्याच्या बाहेर हे नक्कीच टाकू शकता. तसेच या दिवशी आपण आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं, मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. तर आपल्या मुख्य दरवाजावरती देखील आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते. त्यामुळे आपण हळदीने स्वस्तिक काढावं. त्यामध्ये थोडंसं गोमूत्र देखील टाकायचं आहे. आता या दिवशी आपल्याला उपाय व सेवा कोणत्या करायच्या आहे? आता सर्वात प्रथम आपण या दिवशी माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी घरी आणू शकता. कवडी जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा माता लक्ष्मी सोबतच आली होती, त्यामुळे आपण कवडी देखील खरेदी करू शकता. अगदी जी सफेद कवडी असते ती 2 रुपयाला मिळते व जी पिवळी कवडी असते ती 5 रुपयाला मिळते. मग अशी कवडी तुम्ही खरेदी करू शकता. किंवा अगदी हळद खरेदी केली तरी पण चालेल. हळद देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच आपण हरभरा डाळ देखील खरेदी करू शकता. मग या तिन्हींपैकी कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी केली तरी पण चालेल. आता हळद आपल्याला घरामध्ये लागतेच, हरभरा डाळ देखील घरामध्ये लागते, त्या वस्तू देखील तुम्ही खरेदी करू शकता. पण आपण या खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि मगच ते वापरायला घ्यायचे आहे. आपण पूजा करून जर वापरायला घेतले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्या घरावरती सदैव असतो. तर आपण बाजारातून
कवड्या असतील किंवा हळद असेल किंवा हरभरा डाळ असेल हे खरेदी करून घरी आणायचं आहे. आता एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती लाल वस्त्र टाकायचं आहे किंवा अगदी तुमचं जिथं देवघर आहे तिथेच तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तरी पण चालेल. चौरंगावरती आपण प्रथम लाल वस्त्र टाकल्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. मग हा दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो तर या दिव्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाकायची आहे. तसेच आपल्याला एक लवंग टाकायचं आहे. लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं, त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपण त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी. असा दिवा धनप्राप्तीसाठी लावला जातो. तसेच याकडे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते. आता या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. या दिव्याखाली आपण एक प्लेट ठेवून प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती तुम्ही असा दिवा ठेवू शकता. दिव्याला देखील आपण फूल वाहायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. तसेच भगवान गणेशाची देखील आपण पूजा करायची आहे. गणेशाची पूजा करताना आपण अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. आपण अभिषेक करत असताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. आपल्याला जर अभिषेक करणे शक्य असेल तर अभिषेक देखील करू शकता किंवा जर तुमच्याकडे तशी मूर्ती नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहे, मग गुलाबाचं फूल असेल किंवा कमळाचं फूल असेल तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. तसेच भगवान श्री गणेशांना देखील आपण दुर्वा, जास्वंदाचं फूल हे अर्पण करावं. आता आपण ज्या काही वस्तू खरेदी केल्या आहे, मग माता लक्ष्मीला प्रिय असणारी कवडी असेल, हरभरा डाळ असेल किंवा हळद असेल, या तिन्ही गोष्टी आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायच्या आहे. आता या तिन्ही गोष्टी ठेवल्यानंतर आपल्याला आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असू दे. मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल, मुलांचा आजारपण असेल, जे काही आहे ते अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू देत नाही. आता यानंतर आपल्याला काही सेवा करणे देखील गरजेचं आहे. कारण की आपण नुसते उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचं काही एक फळ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला सेवा देखील करायची आहे. आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम दारिद्र्य विनाशिनीये धनधान्य समृद्धीम देही देही नमः. हा मंत्र आपण 108 वेळा म्हणायचा आहे. अगदी म्हणणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. हा मंत्र आपण म्हणायचा आहे. त्यानंतर आपण ज्या काही वस्तू माता लक्ष्मी समोर ठेवल्या होत्या त्या वस्तू आपल्याला तिथेच ठेवायच्या आहे. आता दुसऱ्या दिवशी आहे शुक्रवार. या दिवशी आपण त्या वस्तू तिथून उचलायच्या आहे आणि आपण जी काही हळद ठेवली होती ती हळद आपल्याला वापरायला घ्यायची आहे. तसेच हरभरा डाळ देखील आपण वापरायला घ्यावी. आता माता लक्ष्मीच्या कवड्या जर तुम्ही 5 आणल्या असतील तर आपण एक लाल कपडा घ्यायचा आहे. लाल कपड्यामध्ये या कवड्या ठेवायच्या आहे. कवड्यांना देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. त्यावरती थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि अशा ज्या काही कवड्या आहेत त्या तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पॉकेटमध्ये ठेवल्या तरी पण चालेल. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते. घरामध्ये पैसा येण्यास मदत होते. त्यामुळे अशा कवड्या आपण तिजोरीमध्ये किंवा जो घरामधील पुरुष कमवता आहे त्या व्यक्तीकडे ठेवायला द्यायचे आहे. मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी पण चालेल. पण शक्यतो आजी असेल किंवा आई असेल तुम्ही स्वतः हा उपाय करू शकता. मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.